हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान प्रभु रामचंद्र भगवान बजरंग बली गावदेवी माते हर हर महादेव ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुचे गणेशु सकळमते प्रकाशु मने निवृत्तिदासु औदार्य दोजे श्री गणेशाय नमः. ऐका श्रोते कथा पावन सुत सांगे शौनकाला गुण नारायणाचे पूर्वोक्त वचन ऐकून नारद प्रश्नित असे गणपतीला नमस्कार करून पूर्वकथन ऐका. शौनक ऋषी नारायणाला म्हणतात आणि नारद भगवंताला प्रश्न करतोय का देवा या महिन्यामध्ये काय करावं, एक दिवसाचा दिवा लावल्याचं पुण्य काय, काही गाईला घास घातल्याचं पुण्य काय, आंघोळ केल्याचं पुण्य काय आहे ते मला तुम्ही सांगा. म्हणे ओ नारायण आपण जो कथीला दृढधन्वा म्हणून तयाचे कथानक संपूर्ण मज लागून सांगावा. मग तुम्ही कालच्या अध्यायामध्ये दृढधन्वा नावाचा एक राजा होता, त्याचं कथानक काय, तो कुणापासून जन्माला आला आणि त्याला काय पुण्य प्राप्त झालं ते मला कृपा करून सांगा. ते ऐकून नारायण मुनी म्हणे नारदा पुरातनी गंगे परी कथा पावनी सांगतो आहे की समग्र गंगा जशी पवित्र निर्मल आहे तशी कथा कशी आहे, पवित्र आहे, पुण्य निर्मल आहे, ती कथा मी तुला सांगतोय. पूर्वी आहे देशाचा राजा महापराक्रमी शुद्धमती चित्रधर्म नामे जगती प्रसिद्ध असता झाला पै. पूर्वी आहे देशाचा राजा कोण, महापराक्रमी शुद्धमती नावाचा चित्रधर्म नावाचा राजा होता, प्रसिद्ध त्यांची तिन्ही त्रिभुवनामध्ये काय होती, कीर्ती होती. तयासी झाला एक पुत्र महातेज विशाल नेत्र दृढधन्वायचे पवित्र नामतयाचे ठेविले. मग त्याला एक मुलगा झाला विशाल नेत्र दृढधन्व नावाचा एक मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं दृढधन्वा. जैसा वाडे पौर्णिमेचा चंद्र तैसे अंगे भरत सद्गुण कदा न बोले मिथ्या वचन धर्मपरायण सर्वदा. मग अशा पौर्णिमेचा चंद्र कसा वाढत वाढत जातोय तसा तो लहानाचा मोठा झाला आणि त्याच्या अंगामध्ये सर्व गुण भरत आलेले आहेत. आपण बोलतो 36 गुण. त्या प्रकारे तो कधी खोटा बोलत नव्हता, धर्माप्रमाणे पालन करायचा, अशा प्रकाराने तो राजा होता. चतुष्षष्टी कला सांग स्वबुद्धी आकळल्या सवेग चतुर्दर्श विद्या यथा सांग गुरुपासून अभ्यासिल्या. चतुष्षष्टी कला मग 6 शास्त्र 18 कलेचं त्याला काय होतं, ज्ञान होतं आणि 14 विद्याचा त्यांनी गुरुपासून काय केलेला होता, अभ्यास केलेला होता. सर्व लक्षणे सुखसंपन्न राजनीतीत झाला प्रवीण शौर्य धार्य मी राजगुण अंगी संपूर्ण संचले. कारण शौर्य गुण औदार्य यशस्वी आणि त्या अर्जुनाला कसं होतं कर्णाला, तशा प्रकाराने या राजाला सगळं औदार्य प्राप्त होतं. पुढे पावला यवनासे पुत्रोत्मानी सर्व प्रजांशी सर्व वर्ते सकळ जनांशी सुखे दे सर्वदा. ऐसे पाहुणे त्याचा तात चित्रधर्मा विचारी म्हणत प्रजा पालना लागे सुत आता समर्थ झाला असे. मग आता त्याला वाटलं का आता पोरगा माझा प्रजेचं पालन करणारा चित्रवत झालेला आहे, आता आपण जाऊन तपश्चर्या करावी असं त्या राजाला वाटलेलं आहे. इत्तपर ह्या संसारात व्यर्थ काळ दौडावं किमर्थ सर्व संग त्यागुणी सतत श्री हरिभजन करीत असे. आता पोरगा जर आपला कमवता झाला तर बाबा बोलतो मी रिटायर होते, तू कामाला लाग, तू संसार चालव. तसं तो राजा आपला पोरगा सगळं समर्थ झालेला आहे, त्याच्या हातामध्ये कारभार दिला आणि तो हरिभजन करायला लागलेला आहे.
पूर्वजन्म महाराजाची रीती आपण हे अनुसरावी निवृत्ती ये निश्चय केला निश्चय ते स्नेहापास तोडिले. मग जसं पूर्व राज कसा आपला संसार पोराबालांच्या हातात टाकत आणि तपश्चर्या करायला जात तसा या दृढ धर्माला वाटलं आपण सुद्धा आता पोरावर राज्य टाकून ना आपण तपश्चर्या करू. पुत्राचे राज्य वैसवणी पुलहा दश्रमी गेला आपण अंतरी करीत कृष्ण स्मरण तपदारुण चालविले. मग पुत्राला राज्य दिलं न पुलस्ती ऋषीच्या आश्रमाजवळ तो राजा कृष्णाचं काय करायला लागलेला आहे स्मरण करायला लागलेला आहे. निराहार राहिला सतत निद्रा वर्जले दिनरात्र ऐसे तप करिता बहुत मोक्षदाता झाला पै. मग अशा प्रकारे निराहार काही न खाताना हवेवर दिवस करायचा निद्रा वगैरे त्याने रात्रंदिवस सोडलेली आहे. असं करता करता 12 वर्ष तप झालं त्याला मोक्ष प्राप्त आता होईल. पुढे ऐका. ऐकोने पित्याच्या सद्गतीसे हर्ष शोक झाले दृढधर्मी असे पितृभक्ता द्विजवचनेसे अवधरित्यैक संपादिले. मग एक दिवशी तो राजा मेल्यानंतर त्याच्या पोराने त्याचा 13वा 11वा केला आणि तो राजा तपश्चर्याच्या बळावर कुठे गेलेला आहे वैकुंठाला गेलेला आहे. गोभूहिरण्यदान नाना दाने पितृ उद्देश दिले तयाने गजरथ वाजे शिविकायाने देवणीत आरती तोषविले. मग त्याच्या 13व्याच्या निमित्तानं हत्ती घोड सर्व ब्राह्मणांना त्या पोराने राजाच्या नावाने दान केलेलं आहे. ऐसे उरकिले पितृकाज पुढे तो दृढधर्म राजा महाराज पुष्करावर्ती नगरीत राज्य धर्मन्याय करीत असे. मग अशा प्रकारे त्यांनी चांगलं आचरण केलं म्हणून तो पुढच्या जन्मामध्ये पुष्कर नगरीमध्ये धर्मन्याय न्यावस्था राज्य करू लागलेल्या. परत त्याला राजाच्या पोटी जन्म आलेला आहे. तयाची कांता सुशीला उत्तम विदर्भ कन्या गुण सुंदरी नाम महासती रूपे अनुपम त्रैलोक्य माझे सुंदर. मग त्या वैदर्भ देशामध्ये सुशीला नावाची त्याला एक पत्नी मिळाली विदर्भ कन्यातली आणि ती गुण संपन्न तिच्या अंगामध्ये सगळं गुण होतं. ती सगळं उपास तपास करायची. तिचे पोटी दृढधनुयापासून सुंदर झाले 4 नंदन चित्रवाह चित्रवाह मणिमान आणि चित्र कुंडल 4था पै. मग असं त्या दृढधनुयापासून तिच्या पोटी 4 पोरे जन्माला आलेले आहे. तर एकाचं नाव आहे चित्रवाह, दुसऱ्याचं नाव चित्रवाह आणि तिसऱ्याचं नाव मणिमान आणि चौथ्याचं नाव चित्रकुंडल असं 4 पोरं त्यांच्या पोटी जन्माला आलेले आहेत. तैसे चारुमती नामक 5वी झाली कन्या एक माता पित्रा समती असं कळिक सर्व लक्षणे सुख संपन्न. आणि 5वी त्याला एक काय झालेली आहे मुलगी झालेली आहे. तिचं चारुमती नाम असं नाव ठेवलेलं आहे. अशा प्रकारे ती माता पित्रापेक्षा जसं तुम्ही गोरा तुमची पत्नी गोरी त्या प्रकाराने त्या राजाच्याच प्रमाणे राणीच्या प्रमाणे त्यांची मुलगी सुंदर आहे. ऐसे कुटुंब वाढले परिकर स्वयतो राव रूप सुंदर शांत दांत परमौदार प्रतापेश्वर अनुसया. मग जशी अत्रीची अनुसया त्या प्रकाराने ती विदर्भ कन्या गुणसुंदर महासती तिचं नाव आहे सुशीला. ती पण आपले अनुसयाप्रमाणे आचरण करायला लागलेली आहे. वेद वेदांग वेत्ता सुजान धनुर्विद्येत कुशल पूर्ण क्षेमविषयी पृथ्वी समान गांभीर्य दैसा सागर साम्यविषयी पितामसा प्रसाद करता गिरीशा ऐसा उग्रवीर्य कार्तवीर्य दैसा तैसे दिसे शत्रूंशी. एक पत्नी व्रतधारी राघवा ऐसा निर्धारी शत्रू संग विदार कारणी जैसा दैत्यारे केवळ. मग जसा प्रभू रामचंद्र कसा एक वचनी एक पत्नी एक बाणी तसा यो दृढधन्व्या एक पत्नी व्रत आहे. आणि जसं शत्रूंना मारायचं त्या प्रकाराने रामासारखं त्याला काय होतं बळ होतं. सर्व राजे देत करवार चरण वंदिते वारंवार कीर्ती ध्वज विराज तोर शीतकर नभे दैसा पय. मग ते राजाला सर्व राजे काय द्यायचे करभार द्यायचे वंदन करायचे का तुझ्यासारखा राज्य चालवणारा या जगामध्ये एकही राजा नाही. शुक्ल पक्षीचा दैसा हेमांश तैसे ऐश्वर्य वाढले विशेष परितो दुर्बुद्धी दासीस न करे स्पर्श कदापि. मग अशा प्रकाराने शुक्ल पक्षीचा जसा हेमांश म्हणजे सूर्य एवढा असतंय उगवताना पण वर येताना तो कसा दिसतो मोठा त्या प्रकारे त्याची कीर्ती वाढत चाललेली आहे. आणि दुर्बुद्धी दासीला कधी तो स्पर्श झालेला नाही आहे. सुखानुभव घेता अनुदिनी
तो एवढा रात्री एकदा रात्री शयनी निद्रा असता तयाचे मनी विचारायचा उद्भवला. मग असा सुखासनावर जेवला आणि रात्री तो काय केला, झोपला. झोपल्यानंतर त्याला उठल्यानंतर काय बुद्धी सुचली, रात्री 12 वाजता तो उठलेला आहे. हे माझे अतुल वैभव, याचा कैसा झाला उद्भव, कवण्या पुण्याचा प्रभाव उदया सर्व आला असे. मग तेव्हा त्याला रात्री आठवलं का हे मी कुठल्या जन्मामध्ये पुण्य केलेलं होतं, तर आज मला ऐश्वर गुण औदार्य सगळं मला प्राप्त झाले, काय कारणामुळं. अशा प्रकाराने तो राजा रात्री 12 वाजता उठून विचार करायला लागलेला आहे. मी आजवरी जन्मठाई तपाचन केले नाही, दान तप के हे माझे काही सत्कर्म काही केले नाही. मग तो उठल्यानंतर बोलतोय मी जन्माला असताना कधी तीर्थयात्रा तप चार्या काहीच केलं नाही, मग हे ऐश्वर मला कसं काय प्राप्त झालं, असा तो रात्री विचार करतोय. तथापि हा भाग्योदय मानव याचे कोणा पुसावे कारण, ऐसे अंतरी करताना मन रात्र संपूर्ण लोटली. मग ऐसा विचार करता करता रात्र कुठून गेली पत्ता लागला नाही आणि उजाडलेला आहे. उजाडल्यानंतर दिवस उजाडल्यानंतर काय करतो ऐका. ब्रह्ममुहूर्त उठला राव, नित्यकर्म सारेले सर्व, नाना दाने देऊन अभिनव विप्रचरण वंदेले. मग अशा प्रकारे ताबडतोब सकाळी उठला, टॉयलेट बाथरूमला गेला, दंतमंजन केला, आंघोळ वगैरे केली, आपले नित्यनेम केला आणि दान धर्म ब्राह्मणांना दिलं. इतक्यामध्ये विप्रचरण वंदिले म्हणजे ब्राह्मणाच्या पाया पडलेला आहे. मग अश्वावर आरुढोनी मृगयार्थ गेला घोरवणी, सवे सेना चतुरंगिनी शस्त्रसनिध धावली. मला राजाला काय विपरीत बुद्धी सुचली, तो सकाळी उठला, ब्राह्मणाच्या पाया पडला, नाश्ता पाणी केला आणि 1000 सैन्याने घेऊन राजा शिकारीला चतुरंग सेना म्हणजे चारी बाजूला सेना घेतलेली त्यांनी 400 आणि तो शिकारीला निघालेला आहे. निबिड झाले वृक्ष विशाल, तेथे पातला तो नुपालो, नरांचा ऐकून पाय चलो, पशुपण ते चालते. निबिड झाली वृक्षछाया म्हणजे इतका झाडं वाढलेली होती, गगनचुंबी कालोख चिट पडलेला होता आणि त्या लोकांचा पायाचा आवाज येताना पशु पक्षी पळायला लागलेले आहेत. परे रायाचे अचूक संधान, बाण सोडे मर्म लक्षण, व्याघ्रवरा व गवे हरिण असंख्य मारून पाडिते. मग असा राजा कसा होता, नेमदार होता. त्याने एक बाण मारला ना असंख्य पशु पक्षी असे मरायचे. अशा प्रकारे राजा करत चाललेला आहे. तो एक मोठा हरिण देखील राये तीक्ष्णवाने विंदिला, परी तो न पडता त्या शराला घेऊन पळाला वनांतरी. बघा कर्मधर्म कसे असतोय, जे माणसाला चांगल्या मार्गाला न्यायचं असतं ना, मग तो कुठून कोणाला कधी नेईल पत्ता लागणार नाही. आता एक हरण दिसला, हरण दिसल्यावर त्याला बाण मारला, बाण मारल्यानंतर तो बाण घेऊन पळायला लागला, घायल झाला ना तो. पळता पळता राजा पण त्याच्या पाठीमागं पळायला लागलेला आहे. कला तर त्याला या संसारातून त्या राजाला बाहेर काढायचा आहे. या हरणाची संगत मिळाल्यानंतर तो राजा आता काय करेल पुढे ऐका. तद रक्त बिंदू गेले पडत, तोची मार्ग अनुलक्षित, राजेश्वर घोडा फेकित, धावला त्वरित एकलाची. मग राजाने घोडा टाकला आणि त्या हरणाचं रक्त पडले ना, त्या रक्ताच्या थेंबावर तो कुठे गेलेला आहे, जिथं हरण पडलेला आहे तिथं गेलेला आहे. दूरदेशी अतिक्रमिला, निबिडवने मृग लपला, राय सर्वत्र धुंडाळलेला, परी कोठे सापडेना. निबिड म्हणजे असं एखाद्या गुफेमध्ये किंवा कालोखामध्ये जाऊन तो हरण काय केला, तरफडत होता ना, बाण लागलेला होता म्हणून तो लपला गेला. राजाने शोधला पण त्याला तो कुठं हरण सापडलेला नाही आहे. मध्यानाला सूर्यदेव, आतपे तापले अंग सर्व, कासावीत झाला जीव, तृषाभोवत लागली. मग आता धावता धावता 12 वाजलं, दुपारचं 12 वाजलं, सूर्य डोक्यावर आलेला आहे. आल्यानंतर त्याला तहान लागली. मग आता तानेने तो पाण्याचा तलाव शोधत आलेला आहे. सवेनाई सेवक कोणी, सोयचे राव शोधे पाणी, तव त्या वनी सागरवाणी, सरोवर मोठे देखील. मग त्याच जंगलामध्ये पाणी शोधत गेले असताना एक मोठा तळा दिसला. त्या तळ्याच्या किनारी मग राजाने पाणी पिलं न थोडा वडाच्या झाडावर खाली बसल्यानंतर तिथे एक पोपट बसलेला होता. तो आता त्या राजाला माणसासारखी वाणी बोलून काय सांगतो, राजा कुतपत्तो असा संसार करशील, अरे या संसारामध्ये फार आपल्याला दुःख आहे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करून अशा आयुष्याचा.
तर तो पोपट बोलतोय का तुला हे आयुष्य मिळालेलं आहे, या आयुष्याचा तू नाश करू नको. आता ये बाबाला सांगितलं 2 लाख रुपये घे ना डीमार्टला सामानवर आला जा. बाबा जाईल का, ये बाबाचा टाईम आहे का. तैसा तो पोपट माणसाच्या रूपाने बोलतोय, अरे राजा आता तरी सावध हो, तुझं उरलेलं आयुष्य काहीतरी देवनामाला लागू दे, आता तुझं शिकार करण्याचा टाईम नाही आहे. ऐसा तो पोपट रूप माणूस रूपाने पोपटाच्या रूपाने बोलायला लागलेला आहे. तेथे जाऊन या तत्क्षणी यच्छ केले उदक पान आणि आश्वास जल पाजून तिरे घेऊन ठाकला. मग पाणी वगैरे पिला, घोड्याला पाणी पाजला. आता इथं घोडा टाकून गेलेला आहे. इथं लेखकाने काय केले मला माहिती नाही. काय पहिला काय ओवी आली भाऊजी का राजाने घोडा टाकला आणि त्या रक्ताच्या थेंबावर धावत धावत चाललाय. आता कुठपर्यंत गेला त्याला हरण सापडलं नाही. पाणी शोधता शोधता ते तलाव भेटला आणि मग त्या तळ्याचं पाणी पिलं आणि इथं बोलतोय का घोड्याला पाणी पाजायला घोड्याला वडाच्या झाडाशी बांधून ठेवलेला आहे. तो ते गगनचुंबी वटवृक्ष देखील विस्तृत जयाची छाया परमात्मत घनदाट पसरली. बघा आता आपले वडाचे झाड आहेत, किती सावली पडलेली आहे. तसा गगनचुंबीला तो वडाचा झाड गेलेला होता आणि चारी बाजूला सावली पडलेली होती. त्या सावलीखाली राजा बसला आणि त्या तळ्याच्या किनारे पोपट बसलेला होता. तेथे बांधून या घोड्याशी राजेंद्र बैसला छायाशी तो सुंदर एक शुक पक्षी औचित्य ते पातला औचित म्हणजे राजाला काहीतरी या संसारातून बाहेर काढायचा आहे. मग तो पोपटाच्या रूपाने शुक मुनी पोपटाच्या रूपाने आलेला आहे आणि त्या राजाला बोलतो राजा कितपत तू संसार करणार आहे, या संसार जर आयुष्यभर केला तर तुझ्या यमाच्या यातना चुकणार नाही आहे. आणि मनुष्यवाणीचे अलोलिक रायासी संबोधी सुरेख पुन्हा पुन्हा एकच श्लोक पडता झाला ऐसा तो पुन्हा पुन्हा म्हणजे आपण पोराला डबल टिबल बोलतो बाला बघतोय जाऊ नको, बाला बघतोय जाऊ नको, बाला बघतोय जाऊ नको, पण बाला काही ऐकायचा मागत नाही. तैसा तो शुक मुनी टिबल डबल 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 त्याला त्याच वाणी बोलायला लागलेला आहे. श्लोक विद्यामान तुल सुखम मालोक्यम तीव भूतले न चिंतयसीम तत्वत्वा तत्कथा परमेश्वरेसी म्हणजे श्लोक रूपाने आपल्या संस्कृत रूपाने त्याला उपदेश करतोय का हे राजा तू या संसारामध्ये गुंतू नको, याच्या पुढे तुला फोड मोठ्या यातना आहेत. भूतळीच्या दृश्य सुखासी अनुपम मुख्य आहे मानसी परी न विचारता तत्वासी पार पावसे कैसा तू. जर आपण या संसारामध्ये विचार जर केला नाही तर या भवसागरातून पार कैसा होशील. भवसागर म्हणजे नरकाची नदी आहे, समज काही यमाच्या यातना आहेत, मग या संसारातून तू पार कसा होशील. ऐसा तो पोपट माणसाच्या रूपाने काय करायला लागलेला आहे, बोलायला लागलेला आहे. ऐसा तो शुकोक्त श्लोक ऐकताची नरनायक अंतर माझे मोहारिक पाहुणे विचार करीत असाही. बोलून जापून पोपट आहे पण तो माणसासारखे बोलतोय का राजा तू या संसारातून कैसा पार होशील. जरा तरी थोडा विचार कर बाबा, आपण मनुष्य जातीला आल्यावर एक दिवस तरी आपण आचरण कशा तरी केला पाहिजे. ऐसा तो माणसाच्या रूपाने पोपट बोलायला लागलेला आहे. हा शुक पक्षी वारंवार काय हे पद्य बोलतो मधुर, याचा अर्थ दुर्बोध फार केवळ सार भरला असेल. म्हणजे या जो बोलतोय ना या सारामध्ये काहीतरी अर्थ भरलेला आहे. जैसा यो आंबा कोवळा असताना तेव्हा काय असतो कडवट लागतो, पिकले या शेंदे कडूपणा गेले तैसे आंबा केले नारायण. मग आता याचा पिकल्यानंतर याचा कडूपणा आहे का, गोड लागले की नाही. तैसा म्हटलं आता हे काय आहे गोडवा आहे, यो कडूपणा आहे, यो बाळा यो काय कडू आहे. समज असं हे वय झालं का आपलं गोड आहे, पिकला पान खरलाड्या का की नाही. जसं आंबा पिकला का तो खाली पडतो तसं म्हटलं राजा तुझं आता पिकाचा दिवस आलेला आहे, द्याका खराचा दिवस आलेला आहे, तर तू आद्यपर्यंत संसार किती करतोय. ऐसा त्याचा अर्थ झालेला. तेव्हा त्याला समजलं कारण यो पोपट बोलतोय का पिकला पान खरलाड्या का, याचा अर्थ काय आहे तर म्हणजे जेव्हा आपण बालपणावर असतो ना तेव्हा कडवटपणा असतो, एकदा आपण संसारात पडलो का आपल्याला गोडवापणा येतो. श्री कृष्ण सेवक परीक्षित निमग्न होता भवाब्दीत तया सांगून या भागवत श्री शुकदेव उद्धरले. बघा अशा प्रकाराने जसा यो जन्मेजय राजाने 18 ब्राह्मण मारलेले होते, तर ही शुक मुनीने भागवत कथा सांगितल्यानंतर तो तर पापातून मुक्त झाला, पण मेलेले 18 ब्राह्मण सुद्धा त्याचं काय झालं उठलेलं आहे. तैसा आता आपण शुक मुनीला आपल्या दरवाजा जो आपला गुरु येईल त्याला या पोपटाचा अर्थ आपण जो बोलले त्याचा सांगू.
तया परिमद उद्धारया हा शुकरूपे व्यास्तनया सदुक्त करतात तन सदया शुकची आला नसेल की. तेव्हा तो राजा बोलतोय का शुक मुनी तनवच आयला ना माझ्या पोपटाच्या रूपाने मला उद्धार करण्यासाठी. कारण त्याला पूर्वीचं ज्ञान झालं ना का यो पोपट आहे, यो कोण आहे, शुक मुनीचा आहे, माझा उद्धार करण्यासाठी आलेला आहे. त्या विनाशे कोठून वाणी ऐसे तवरा विचारे म्हणी तो ते त्याचे आले वाहिनी की रगुप्त झाला असे. मग अशा प्रकार वाहिनी म्हणजे त्याचं सैनिक आलो. सैनिक आल्याबरोबर त्या पोपटाची वाणी बंद झाली आणि पोपट उठून उडायला लागलेला आहे. इतक्यामध्ये राजा विचारात पडला. ये आला घरी आणि खाटेवर पडला. पडल्यानंतर आता बायको चहा पाणी घेऊन येईल ना. तेव्हा ती बायको विचारेल अहो तुम्ही आज थकून बागून आल्यात तर तुम्ही आज विचार कसला करता. ऐशी ती बायको त्याला प्रश्न करील. मग त्या सर्व सैन्यासहित राजेंद्र आला स्वपुराप्रत परिक किराचे वाक्य स्मरत न बोले किंचित कोणाचे कीर म्हणजे पोपट. त्याला तो पोपटाने उपदेश केलाय ना त्याचा त्याच्या मनामध्ये विचार पडलेला आहे का या पोपटाने असा शब्द का वापरलेला आहे. राजा तुला आता वाटते गोड पण पुढे यमाची यातना तुला भोगावी लागेल. आता याचा अर्थ कोण सांगेल. बायकोशी बोलत नाही, सैन्याशी बोलत नाही, कुणाशीच काय बोलत नाही आहे. कोणी काय पुसले तथापि तया उत्तर न दे कदापि. खानपान हृदयरूपी सकल भोगिले तयाने खानपान म्हणजे जेवण नाही, कुणाशी बोलत नाही, कुणाशी काय करत नाही. ऐसा बराचसा जवळजवळ 10-12 दिवस झाले बायकोशी पण बोलत नाही, कुणाशी पण बोलत नाही आहे. आणि झाला भ्रमिस्तवाणी ऐसे पाहुणी पट्टराणी गुणसुंदरी तया लागुनी हस्त जोडून विनवित असे. मग शेवटी आता पत्नीलाच वाटलं का राजा ठकून आले, आज 10-12 दिवस झालं कुणाशी बोलत नाही, काय म्हटलं झालेलं आहे, आपण यांना मांडीवर घेऊन विचारावं. मग राणी गेली आणि आपल्या पायाजवळ नवऱ्याला काय विचारतोय पुढे ऐका. म्हणे हो मम प्राणनाथा आज हे ऐशी कथा अवस्था तुम्हा नसता काय नुनता आले खिन्नता कोठोनिया. तेव्हा ती राणी बोलतोय राजे सरकार तुमच्या घरामध्ये काही न्यूनता नाही, अपुरं नाही आहे, मुलं बालं पैसा अरका सगळं काय आहे. पण तुम्ही आज शिकारीपासून आल्यापासून आज माझ्याशी 12 दिवस झाले बोलत नाही आहे, काय विचार पडलेला आहे तुम्हाला. अशी पत्नी विचारायला लागलेली आहे. खानपान सर्व त्याजोनी ऐसे का धरिले मौन तुमची स्थिती विलोकून मज दारुण दुःख होत असे. कारण पतिव्रता नेणे अनेकांची स्तुती ध्यानी मनी चिंती पती. आपला नवरा कुठे गेलाय, काय खातोय हे बाईला चिंता असते, तिला पतिव्रता म्हटलेली आहे. तशी म्हटलं तुमची अवस्था बघितल्यानंतर मी चिंतेमध्ये पडलेली आहे का नवरा का माझ्याशी बोलत नाही आहे. तरी उठा व प्राणेश्वरा मदवरी आता दया करा. भोजन सारुणे सत्वरा काही बोला मदपासी उठा. म्हटलं प्राणेश्वरा आता उठा ना माझ्याशी काहीतरी बोला न दोन घास तुम्ही खा तेव्हा मला बरं वाटेल. ऐसे तिने विनविले बहुत परी राव न बोले किंचित शुक वाक्याचा विचार करीतो तैसाची निवांत बैसला. बायकोशी सुद्धा बोलत नाही, त्याला विचार कशाचा पडलेला आहे. जे शुकानी बोलून जापून पोपट ना आज तो माणसाची वाणी मला बोलून उपदेश करून गेलेला आहे, याचा त्याला डोक्यामध्ये काय पडलेला आहे परिणाम पडलेला आहे. राणीस झाले दुःख अपार पुढे सुचेना काय विचार पतीचे चिंतेचे साचार कारण काय समजेना. आता नवरा बायकोला सुद्धा विचार पडलेला आहे का नवऱ्याला काय एवढं दुःख पडलेलं आहे हे तिला सुद्धा काही कळत नाही आहे. तेने बहुत तळमळे सती असो ऐसा तो दृढजन्मानुपती विचार करत असता पुरती काही काल लोटला. असं जवळजवळ 1 महिना काल लोटलेल्या राजाने खान पान सगळं टाकलंय. इतक्यामध्ये शुक मुनी कुठला दुर्वास ऋषी का कुठला ऋषी आता पुढे येईल वाल्मिक ऋषी तो पुढे ऐका. पुढे एकदा वाल्मिक ऋषी अवचित आला राजाच्या घराशी त्याने स्वयंमधुर वाचेसी रामायण कथेले. मग अशा प्रकार अचानक दैव चांगलं असलं ना मामा मग कोणीतरी आपल्याला गुरु भेटते नाही का उतराई करण्यासाठी. तसा वाल्मिक ऋषी आला न वाल्मिक ऋषीने आपलं रामायण सांगायला सुरुवात केलेली आहे. तया दुरुने पाहता क्षण राव उठून धावला आपण भक्तिभाव ऋषीचे चरण उभय हस्ते धरिले. आता वाल्मिक ऋषीने काय केलेलं होतं माहितीये तुम्हाला. राम जन्माला येण्याच्या अगोदर काय लिखाण केलेलं होतं भावार्थ रामायण म्हणून त्याला रामायण रचिले. मग वाल्मिकाने रामायण रचलेलं आहे. तोच वाल्मिक ऋषी आपल्या घरी आलेला आहे. राजाने पाय धरलं बसवलं आणि जो पोपट बोलला ना तो वाक्य त्या ऋषीला सांगायला लागलेला आहे.
दंडवत केला नमस्कार अर्पिले सर्व राजोपचार परमसन देवणी सुंदर ऋषेश्वर भैसविला दंडवत घातला नमस्कार घातला फुलं दिली आणि त्या पोपटाने जो काय बोललेला आहे तो आता राजा सांगायला लागलेला आहे ऋषीवर्यांना. विप्र पादक्षालन जीवन आनंद केले श्रीधारण स्वांके घेऊन मुनीचे चरण स्वकरे चुरीत हळूहळू मी आपल्या ऋषीचं पाय घेतलं जवळ आणि हळूहळू काय करायला लागलो चुरायला लागलो. तेव्हा असं बोलता बोलता ते पोपटाने बोललेलं आहे ना वाक्य याचा म्हटलं अर्थ काय आहे याचा मला तुम्ही विवरून फोडून सांगा. शोकवाक्य मनी स्मरत मधुरवाणी राजा बोलत हे भगवान मुनी हो मी सांप्रत कृत्य खचित झालो पै हो शोकवाक्य स्मरत स्मरत त्या वाल्मिक ऋषीला बोलतोय का हे जे पोपटाने मला उपदेश केलेला आहे याच्याने माझं शरीर काय केलेलं आहे खचत गेलेलं आहे. काय याचा अर्थ आहे काय त्या पोपटाने का असा शब्द मला वापरला राजा यो तुला आयुष्य मिळालेलं आहे यो असा फुकाट घालवू नको याचा अर्थ मला सांगा तुम्ही. माझे जन्म सफळ झाले सर्व अर्थ आज लाभले श्रुती काही आज वहिले फळासे आले साचारो. आज म्हटलं मला तुम्ही या वाक्याचा अर्थ सांगाल. असा तो राजा बोलतोय का मी आज जन्माचा सुफल झालो का आज म्हटलं माझ्या दरवाजामध्ये गुरु आलेले आहेत मला अभ्यास देण्यासाठी. जगत पालन पावन आपण तै मज हे दिदले दर्शन तस्मात मी महाभाग्यवान काय वर्णू शकू आता. म्हटलं मी म्हटलं भाग्यवान आहे कारण माझ्या दाराशी गुरु आलेले आहेत. आता म्हटलं मला या शुक वाक्याचा अर्थ मला कळणार कारण अर्भकातेसाठी पंथे हाती धरलेली पाठी तैसे संत जगी क्रिया करून दाविती. हे जे वारकरी ऋषी आहेत ना हे कोण आहेत मास्टर आहेत ना आपण कोण आहेत विद्यार्थी आहोत. मग आता म्हटलं मला या शब्दाचा अर्थ कळणार गुरु सांगणार. मद समधन्य आदन ऐकोणी ऐशी रायाची विनवणी वाणी ऐकोणी वाल्मिक ऋषी मुनी संतोषाने बोलत असे आज माझ्यासारखा धन्य या जगामध्ये कोण नाही. एवढी विनंती विनम्र वाणी ऐकल्यानंतर ऋषीच बोलायला लागला राजा काय एवढं तुला प्रश्न पडलेला आहे ते मला प्रश्न सांग मी त्या प्रश्नाचं काय देतोय उत्तर देतोय. राया तो धन्य खरोखर माझा उत्तम केलासे आदर आणि जे बोललासे मधुर ते तुझं योग्यचे असे पाय. राया तू म्हटलं माझा खरोखर आदर सत्कार केलेला आहे न तू जे काय बोललेलं आहेस ना का आता मला ऋषी माझ्या प्रश्नाचं उत्तर देतील हे मला पण समजलेलं आहे. तुला जो कोणी काय बोललाय न तू त्याचा विचार करीत खचत चाललेला आहे हे मला सुद्धा समजलेलं आहे. परे चिंता तुर का अससे मनोगत सर्व सांग मजसे जे काय बोलावं इच्छेचे तेही बोले सकले को. तुझ्या मनामध्ये जे काही शंका आहे ना ती जरूर सांग त्या शंकेचं उत्तर मी द्यायला तयार आहे. आईसे मुनीची ऐकता वचने राव बोले बहु विनवयाने आपुलिया पदाब्ज कृपे करून मज नावूने काहीच तुमच्या पायाच्या आधारे तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे काहीच उणे न साकळे. मला तुमच्या पायाच्या आधारे काही कमी पडत नाही पण मना जो एक शुक पोपट बोललेला आहे का राजा तू आता तरी सावध हो या संसारातून अलिप्त हो तर तुझ्या जन्माचं सार्थक होईल. हे मला त्याचा अर्थ कळत नाही त्याचा अर्थ मला तुम्ही फोडून सांगा. सर्व सुखासे परिपूर्ण परी हृदय संशयमान शल्यवत एक उद्याला दारुण तो घालवे सत्वर शल्यवत म्हणजे आपला इखऱ्याचा काटा बघा सलत राहतो ना मामा इखऱ्याचा काटा समजतो तुम्हाला तो काढी नाही ना तोपर्यंत आपल्याला सलतच राहतो. तैसा जो पोपटाने मला जो बोललेला आहे वचन ते माझ्या मनामध्ये काय केलेलं आहे सलत राहिलेलं आहे. मला त्या पोपटाचा अर्थ समजलेला आहे जो काय बोललाय ना तो अर्थ मला फोडून सांगा तेव्हा माझ्या पायातला काटा काय निघला जाईल. मी एकदा हरणाच्या शिकारीला गेलो होतो गण वनात तेथे फिरता अवचितो महत्कार साचार देखील. मग अशा प्रकाराने मी हरणाच्या शिकारीला जात असताना एक तळ्याच्या किनारी मी विश्रांतीला राहिलो तिथं एक पोपट आला आणि तो पोपट मला माणसाच्या वाणीसारखा बोलायला लागलाय. काय बोलतोय पुढे ऐका. तयाचे केले जल प्राशन मग विश्रांती घ्यावी म्हणून तिरे वटवृक्ष होता मान तयाचे छाये बैसलो. मग त्या तळ्याच्या किनारी एक वडाचं झाड होतो त्या वडाच्या झाडाकडे मी विश्रांतीला बसलो पाणी वगैरे पिला घोड्याला बांधला पण इथं तिथे एक पोपट होता.
तो पोपट बोलतोय मला माणसाच्या वाणीनं, राजा आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा. या आता तुला आयुष्य मिळालेलं आहे, या आयुष्याचा तू नाश करू नको, काहीतरी सार्थक देवनाम कर. तव हृदयानंद कारक ऐसा पातला पोपट बैसुनी मम सन्मुख ऐसा श्लोक बोलत असे. मग माझ्या समोर एक पोपट आला आणि तो माणसासारखी वाणी बोलायला लागलेला आहे. पुढे ऐका काय बोलतोय तो. विद्यमान तुल्य सुखमालोकत्युभूत विद्यमान तुल सुखमालोकत्य भूतले न चिंतयसि तत्व तत्कथम परमेश. म्हणजे या श्लोकाचा अर्थ काय का तुला विद्यमान तुल्य हा सुख सोल्याचा संसार मिळालेला आहे, मनुष्य देह मिळालेला आहे, तर याचं जर तू चिंतन करून सार्थक जर केलंच नाही तर तुझा जन्म फुकाट आहे ऐसा तो पोपट मला बोललेला आहे. तर याचा मला तुम्ही अर्थ सांगा. ऐसे शुकाचे ऐकून भाषित माझा आश्चर्य झाले बहुत, परी काय बोलला ते हृदयात काहीच नाही समजले. बघा पूर्वी मामा तुमची संस्कृत भाषा होती ना, 7 5 12 8 5 13 घातले 20 काढले 30 राहिले किती, योग गणित पूर्वी यांच्या टायमाला होता. आपल्याला कसं 2 अधिक 4 किती झाले 6 6 अधिक 5 11 अशा प्रकारे गणित होती. पण यांच्या टायमाला कसं होतं 7 5 12 किती झाले मला 7 न 5 12 7 5 12 8 5 13 घातले 20 काढले 30 राहिले किती, तर राहिले 15. समजलं का मला बरोबर ना मामा. तर अशा प्रकाराने ही गणित पूर्वी होती. तसा यो जो श्लोक आहे या श्लोकाचा अर्थ मला समजलेला नाहीये, त्याचा अर्थ मला तुम्ही समजून टाका. आणि मद राज्य सुख अपार उत्तम पुत्र आहेत 4 पत्नी पतिव्रता सुंदर ममानुकूल वर्तत असे. मला माझ्या संसारामध्ये काही कमतरता नाही, 4 पोरं आहेत, धन दौलत अफाट आहे. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी कवडी सांगाती गेली नाही आहे, एवढी माझी संपत्ती आहे, बायको सुंदर आहे, पोरगी आहे, सगळं काय मला अनुकूल आहे. पण एक पोपट बोललेला आहे ना, त्याचा मला विचार पडलेला आहे का या संसारामध्ये काय तू रमून राहिलेला आहे. आता तरी पुढे हाचे उपदेश आणि गजाश्वरत पदादी इत्यादी सर्व अतुल संपत्ती ही कोणे पुण्य प्रसावे निवृत्ती मजा लाभली आहे ते. मग ही अतुल संपत्ती हत्ती घोड अमाप संपत्ती आहे, ही कुठल्या रूपाने मला मिळालेली आहे याचं मला तुम्ही फोडून सांगा. हे सर्व विचार करून मज सांगावे विस्तारून आपण सर्वज्ञ ज्ञान घन संशय छेदन करा की. मला याच ओवीचा अर्थ माझा संशय छेदन करा. ऐसे रायाचे ऐकून भाषित मुनिवर्य प्राणायाम करीत ध्यान लावून एक मूर्त विश्व समस्त पाहिले. मग वाल्मिकी ऋषीने असं ध्यान लावलं आणि ध्यान लावलं एक मूर्तपर्यंत आणि सगळं जो पोपट काय बोललेला आहे आणि दुर्धर्वा यो पूर्वजन्मीला कोण होता, यांनी काय पुण्य आचरण केलेलं होतं ते वाल्मिकी ऋषी त्याला सांगायला लागलेला आहे. अंतर्या जाणून या सर्व वृत्तांत वाल्मिकी म्हणे भूपती प्रत राया तुझे प्राप्त जन्मचरित सांगतो समिस्त ऐके पा राजा. तुझा पहिल्या जन्माचं काय प्राक्तन कर्म आहे ते मी तुला सांगतोय, सावत्तरणे आहे. आगा तो पूर्वजन्मी सुजान द्रविड देशाचा होता ब्राह्मण, तयाचे सुदेव नामाभिधान सर्व लोक विख्यात असे पराजा. तू पूर्वजन्माला द्रविड देशाचा ब्राह्मण होता, सुदेव नावाचं तुझं नाव होतं आणि तुम्ही काय केलेलं होतं पुढे ऐका. तो ताम्रपर्णी तिरे वसत वेदाध्ययन करी सतत सत्यवादी स्वधर्मरत यथा लाभे संतोषे. यथा लाभे म्हणजे जे आपले पदराण आहे ना त्यावर तो समाधान मानायचा, धावून धन मिळवायचा नाही आहे. ताम्रपर्णी नावाचं एक गाव होतं, तू वेदाध्ययन करायचा आणि जी भिक्षा मिळेल त्या भिक्षेवर तू काय करायचा उदरनिर्वाह चालवायचा आणि कोणी भिक्षुक आला त्याला जेवण करून तू द्यायचा असं सांगितलं आहे. आणि कधी खोटा बोलायचाच नाही, सत्य बोलायचा, स्वधर्मप्रमाणे तो वागायचा. तयाची भार्या सर्वमान्य गौतमी नामे गौतम कन्या सद्गुणी खाणे जिसम अन्य जगे नसे कोणीही. बघा तयाची भार्या गौतमी नामे म्हणजे नाव गौतम ऋषीचंच होतं, मुलगी होती आणि तिचं नाव गौतमी नामे नावाची कन्या होती सद्गुणी. मग ते महासते प्रेमे सतत
भ्रतारसे अनुसरोणे वर्तत जैशी भवानी शंकराप्रत अनुसरत सर्वदा. जैशी भवानी शंकराची सेवा करायची तैशी ती आपली गौतमी आपल्या नवऱ्याची सेवा करायची. तये भारे स तो ब्राह्मण करीत ग्रस्ताश्रमाचरण बहुत झाले कालक्रमण परी संतांना तयासी. मग असा बरंच वर्ष गेली 25-30 वर्ष झाली पण त्यांना मुलबाळ एकही झालेला नाही आहे. तेने योगे तो ते दुःखित रात्रंदिवस तरफडत एकदा भार्या पाद सेवित बैसत होते आनंदे. मग असा राजा विचार करतो आज 25 वर्ष झाली आपल्या लग्नाला एक सुद्धा मुलबाळ नाही आहे. मग अशी बायको पाय चेपीत मळीत असताना राजे सरकार पतिराजा तुम्ही म्हटलं दुःख का करता. आता आपल्याला एवढ्या वयात मुलबाळ कशाला पाहिजे न तो झालाच एवढ्या वयात तर तो आपल्याला संभळेल का न तो गुंडा निघल का दारोड्या निघल का. मग उलट आपल्याला दुःख आहे त्यापेक्षा आपण दोघं नवरा बायको हाव देवभक्ती करताव खाताव पिताव झोपताव हे बरं आहे न. जर अचानक या वयात मुलबाळ दिला तो चांगला निघाला तर ठीक न गुंडा निघाला तर मग आपली फजिती होईल. अशी बायको त्याला ज्ञान सांगायला लागले. तव तो सुदेव गैवरुणी ती असे म्हणे गे विप्रकरणी संसारा माझे पुत्राहुनी आधी कशून्य अन्य नसे काही. पुत्रहीन राजा दशरथ राजाला सुद्धा दशरथ राजाला पोरबाळ नव्हता. तो हिंडत शिकारीला गेला आणि 3 पक्षी मारलं. काय मारल्याबरोबर त्याही वरदान दिला अरे रामा दशरथा तू जैसा पोऱ्या पोऱ्या करतात राम राम तसा आमचा जीव चाललाय तसा तुझा सुद्धा राम राम करताना जीव जाईल. एवढं बोलल्यावर राजाला आनंद वाटला का म्हटलं आपल्या नशिबान काहीतरी मुलबाळ आहे. मग ते वरदान घेऊन आला आणि वसिष्ठाला सांगितलं. वसिष्ठाने बोलला राजा काय झालं का विचारात तर म्हटलं तो ज्याला मी मारलं ना 3 श्वापदं मी मारली. मारल्यानंतर त्यांचा जीव जाता जाता श्रावणबाळाचे आई वडील बोलले का राजा तू सुद्धा पोऱ्या पोऱ्या करून तुझा जीव जाईल राम राम करता तुझा जीव जाईल. एवढं बोलल्यानंतर मी ऐकलं तर मग ताबडतोब वसिष्ठाने सांगितलं पुत्रकामिष्ठी यज्ञ कर. मग पुत्रकामिष्ठी यज्ञ केल्यानंतर त्या यज्ञातून 3 राण्यांना काय देईल प्रसाद देईल. तो प्रसाद 3 राण्याही भक्षण करायचा त्याच्याने मग तुझ्या प्राण्या गरोदर राहतील ऐसा त्या वसिष्ठाने सांगितलं. तैसा ती राजा बोलतोय का मला आज 25 वर्षे झाली मुलबाळ नाही आहे त्याच्याने मी काय आहे पुत्रहीन आहे. घर 10 मजल्याचं आहे त्याला किंमत नाही पण त्याच्यामध्ये जर मुलबाळ असेल तर त्या घराला शोभा आहे नाही तर तो घर कसा आहे शून्य आहे भूतवाडा आहे असं सांगितलेलं आहे. तो मग तपोदाना दे पुण्य सकळिक लोकांतरी देताय सुख यह लोक पे सुखदायक पुत्राची एका असे पया. कारण बोलतात नाही का तप केल्यानंतर सुख आहे तसा आपल्याला एक मुलगा किंवा मुलगी असली तर तो आपल्याला लाजगादी काहीतरी सुख देईल ऐसा तो राजा आपल्या पत्नीला बोलतोय. तरी तो तैसा सुखद असतो मदत झाला नाही येत यास्त माझे सर्व जीवित निष्फळा से साचार. मी सगळं जिंकलेलं आहे सगळं काय पण मुलबाळ नाही तर त्याच्याने मी निष्फळ आहे असं सांगितलं आहे. समजलं का काही करणं असू दे पण मुलबाळ असेल तो संसार सुफळ आहे असं सांगितलेलं आहे. आगे म्या पुत्रा नाही लालेले वेदात तत्व नाही बोलिले तन्मुखही नाही देखिले तो व्यर्थची गेले मम जन्म पै. माझा जन्म फुकाट गेलेला आहे. अगं मी पुत्र नाही लिहालेले म्हणजे पाळण्या हातावर कधू खेळवलेला नाही आहे. वेदार्थ तो तर कधू नाही बोलिला. मुलगा लहानसा बोलायला लागला ना का आई बाबाला आनंद वाटतो आता माझा पोऱ्या बोलायला शिकलेला आहे. तन्मुख नाही देखील आतापर्यंत पोरीचा किंवा पोऱ्याचा मी तोंड बघितलेला नाही आहे. हे माझं सगळं जन्म फुकाट आहे काय फायदा जगूननी ऐसा मला विचार पडलेला आहे. मी केवळ दैवहीन जळो उद्विग्नपण आता व्यर्थ काय वाचून शीघ्र मरण मज येव पाय. आता म्हटलं जगून फायदा काय समजलं का शीघ्र मरण आता तर बरा होता. कारण आता या वयात जर मुलबाळ झाला तर तो कैसा निघल कोणी सांगावा. ऐकोनी गौतमी सुंदरी अत्यंत खिन्न झाली अंतरी पतीचे समाधान सत्वरी सौम्य वचन बोलत असं. मग आता हे नवऱ्याला मुलबाळ पाहिजे तेव्हा ते गौतमीनी आपल्या नवऱ्याला समाधान करण्यासाठी काय बोध केला. अहो म्हटलं तुम्ही पोऱ्या पोऱ्या करतात आता या वयात जर आपल्याला मुलबाळ झालाच पण तो चांगला निघला तर ठीक नाही तर मग आपल्याला दाव्याला धरेल न बकऱ्यासारखा ढोरांसारखा वरीत नेईल. हे बरं वाटेल का तुम्हाला. हे आता हाय हे बरं आहे आपण दोघं केरताव देवनाम त्याच्यानेच आपण समाधान मानू.
नाही म्हटलं, मुलबाळशिवाय आपला जन्म सार्थक आहे. म्हणे नका नका हो प्राणनाथा, ऐसे अभद्र न बोलता आता, तुम ऐसे ज्ञाते तत्वता मोहन पावता कदापि. हो पती साहेब, असं बोलू नका हो. आपलं नशीब समजायचं, आपलं नाही आपल्याला मुलबाळनं तर नशीब आपलं समजायचं, पण असं काय बोलू नका. मरणाच्या गोष्टी करू नका. आपलं आयुष्य आहे त्यावर आपण संसार करू, न मेल्यानंतर काहीतरी हो. तुम्ही सत्यधर्म परायण, स्वर्ग जिंकलासे संपूर्ण. तुम्हा ज्ञानी या पुत्राचे न सुखप्राप्ती कैसे होणार. पुत्राचे ने दुःख अपार, पूर्वे चित्रे केतू राजेश्वर. पुत्र शोके झाला आतुर, नारदे येऊन उद्दिरला तयासे. मगा पुत्र करताना तर पुत्राचे ने दुःख अपार. निघला चांगला तर ठीक, नाही तर चांगला निघला तर ठीक, नाही तर निघावा गुंडा. मग ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, पुत्र देगा देवा ऐसा, त्याचा तिन्ही लोकी व्हावा झेंडा, नाही तर निघावा गुंडा. समजलं का? गुंडा तरी द्या, नाही तर तिन्ही लोकांमध्ये झेंडा मिरवावा. तैसा म्हटलं तुम्हाला पोरगा झाला तर तो गुंडा निघला तर काय कराल? मग त्यापेक्षा हवी तो बरा आहे आपण. तैसाची अंगराजा महान, तया दुःख पुत्र झाला वेन. तयाचे त्रासे तो रात्री उठवणं, गेला पळून वनासे. बघा, आज दुसरे एक राजाचे उदाहरण दिले. अंगराज नावाचा एक राजा होता, त्याला पोरगा झाला तो वेन, तर तो निघाला दारोड्या. मग आता या उर्मिणी पोरासाठी संभिललंय, तर जो दारोड्या निघाला. मग तो राजा रात्री उठून वनवासामध्ये गेलाय. मग ऐसा जर चांगला निघाला तर ठीक, न वाईट निघाला तर आईबाबाला वृद्धाश्रममध्ये पोरं नेऊन टाकतात. ऐसे आजवर ह्या जगात पुत्र दुःखित झाले बहुत, तैसा तुम्हाही कदाचित प्रसंग प्राप्त होईल ऐसा पय. मग असा जर तुम्ही पोऱ्या कराल ना, अचानक जर दिला 25-30 वर्षांनी आपल्याला मुलबाळ, तर मग तो गुंडा निघला, मग काय कराल? मग त्यापेक्षा आपण नवरा बायको हावयो बरा हो ना. यास्तव आपण पुत्र नाही हे मज बरे वाटत हे पायी, तथापि जर की आपल्या हृदयी सत्पुरतला असेल पय, तर अशा प्रकारे हाय तो बरा हा, मला पुत्र नाही बरा आहे. न जर आपल्याला सत्पुत्र लालसापोटी मिळाला, तो आपली चकोटी करील. तरी सर्वार्थदात्या श्रीहरीसी आराध्य अनन्य भावेसी, दयाच्या आराधने कर्दमाशी कपिल पुत्र झाला पय. मग आपण काय करू? देवाची श्रीहरीची आराधना करू. दिला तर दिला पुत्र, जैसा कपिल कर्दम ऋषीनी तपश्चर्या केली आणि कपिल पुत्र त्याला मुलगा झालेला आहे. तैसा म्हटलं आपण काय करू? श्रीहरीची आराधना करू. दिला तर दिला देवाने आपल्याला मुलबाळ. ते प्रियचे ऐकून वचन, विप्र पावला समाधान. हरीच्या आराधने लागून निश्चय केला तात्काळ. मग ताबडतोब ते बायकोचं वचन ऐकल्यानंतर त्या ब्राह्मणाला आनंद वाटला आणि या राजाला आणि तपश्चर्या करायला गेलेला आहे. आणि भार्यसे ताम्रपत्र परिणित स्नान सारेले येता स्थित. मग जाऊन विरजवनात तपाचरणी बैसला. मग आंघोळ वगैरे केली ताम्रपर्णीत, आणि विरजवन जंगल आहे त्या जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या करायला लागलेला आहे. अनन्य भावे श्रीहरीसी अंतरे ध्यात हरणीसी, शुक पर्जन्य जलासी. पाचवे दिनी करीत असे. काय करीत असे? शुक पर्जन्य जलासी, म्हणजे सुकलेल्या झाडांची पानं खावायची आणि 5-5 दिवसाने पाचवे दिनी करी आंघोळ. तर अशा प्रकारे 5-5 दिवसाने आंघोळ करायचा. ऐसे 4000 वर्षपर्यंत तप आचरल्यानंतर त्याने योगे त्रैलोक्य समग्र थरथर कापू लागले. त्रैलोक्य कापायला लागलो. 4000 वर्ष तपश्चर्या त्याही केल्याबरोबर पृथ्वी थरथर कापायला लागली. आता कोणाचं राज्य घेईल, कुणाची खुर्ची घेईल, असं इंद्राला भीती वाटलेली आहे. ते अत्य उग्र तप विलोकून भक्तवत्सल हरी झाला प्रसन्न. गरडावर बसून तेथे येऊन प्रगटला. मग आता भगवंतच गरडावर बसून त्या राजाजवळ आलेला आहे. चतुर्भुज गण सावला, प्रसन्न मुख पुढे ठाकला. ऐसे पाहून द्विजाला आनंद झाला अत्यंत. मग आता चतुर्भुज 4 हाताची मूर्ती असणारा भगवान पांडुरंग प्रत्यक्ष विष्णू त्याच्या समोर उभा राहिले. त्या ब्राह्मणाला आनंद वाटलेला आहे. करोनी साष्टांग नमस्कार, विप्रस्तुती करे अपार. म्हणे हे प्रभू जगदुद्धार, याची आता विनवितो. मग अशा प्रकारे हे जगदुद्धार, हीच मध्ये एक विनंती आहे, आता मला एक मुलबाळ तरी दे.
तू भक्तवत्सला दिनोद्धरण शरणागताचे करसे आवन ऐसे बोलतात तत्व भक्तजन म्हणून शरण आलो तयासी तरी दयाला कृपा करी रक्षी रक्षी मज सत्वरी बुडतो दुःख सागरी शीघ्र उद्धरी दयाळ नवा. हे भगवंता मी दुःख सागरामध्ये बुडालेल्या माझ्या पोटी एकतरी मुलबाल दे ऐसा तो म्हणायला लागले ब्राह्मण. ऐसे विनवणी बहुत सुदेव द्विज स्वश्री सहित भगवंता पुढे जोडून हात उभा निवांत राहिला. मग दोघं नवरा बायको हात जोडून त्या भगवंताच्या पुढे उभं राहिलेले आहेत. ये श्री वाल्मिकी ऋषींनी कथिले दुर्धन्व्या लागुनी ऐसे श्री नारायण मुनी नारदासी कथिते झाले पै. मग हे वाल्मिकी ऋषी त्या शुक पुण्याचा पोपटाचं वर्णन करायला लागलेलं आहे ना. मग त्या निमित्तानं तो दुर्धन्व या जन्मी ब्राह्मण होता, त्याला मुलबाळ नव्हता. मग ती तपश्चर्या केली या अधिक महिन्यामध्ये, तेव्हा त्याला विष्णू प्रसन्न झालेला आहे. आणि मग त्याला उद्याच्या अध्यामध्ये काय मुलगा देतोय का मुलगी देतोय ते आपण उद्याच्या अध्यामध्ये ऐकूया. इथे श्री अधिक महात्म्य सारो बृहन् नारदे पद्माधारो सज्जन श्रोते कोच्चतुरो 6वा अध्याय. श्रीकृष्णार्पण नमस्तु. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.